महाराष्ट्राच्या IMA शाखेने पुकारलेल्या बंदमध्ये परभणीतील डॉक्टर देखील सहभागी झाले. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या मेडिकल काउन्सिलिंगमध्ये नोंदणी निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. सरकारने BHMSCMP डॉक्टरांना नोंदणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला, त्या विरोधात परभणीतील डॉक्टर आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. आज जिल्हा प्रशासनाला या निर्णयाबद्दल पुनर्विचार करावा, अन्यथा आगामी काळामध्ये अत्यावश्यक सेवा यांना परिणाम होऊ शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला. डॉक्टरांच्या वतीने 24 तासाचा संप पुकारण्यात आला असून पुढील काही काळ अधिक तीव्र पाऊल उचलण्याचे संकेत देण्यात आले आहे. BHMSच्या विद्यार्थ्यांना एक 2 महिन्याचा कोर्स करून ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायची परमिशन देत आहे किंवा त्यांना तशी अनुमती देत आहे. आमच्या ॲलोपॅथी डॉक्टर्सला म्हणजे MBBS आणि MBBSच्या वरच्या डॉक्टर्सना ह्या गोष्टीचा दुष्परिणाम आता लक्षात आलेला आहे. मागे 5-6 वर्षापासून आम्ही यासाठी भांडतोय. शासनाने जर असं BHMSच्या डॉक्टरला 2 महिन्याचा कुठलाही कोर्स करून जर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस अलाउड केली, त्याचा दूरगामी परिणाम या सामान्य जनतेवर होईल. आणि जे काही MBBSचे विद्यार्थी एवढी मेहनत करतायत, MBBSची तयारी करतायत, तर हे विद्यार्थी कुठेतरी मागे पडतील. तर शासनाला आम्हाला असं म्हणायचं की जर तुम्हाला फक्त MBBSच्या रजिस्टरवर BHMSच्या डॉक्टरांना आणायचंच असेल तर सगळीकडे BHMS कॉलेजेस चालू करा ना. तुम्ही कशाला MBBSचे कॉलेजेस चालू करता? आणि याचा दूरगामी परिणाम हा फक्त रुग्णसेवेवर होईल. आम्ही संप करून किंवा इमर्जन्सी सेवा बंद करून कुठेही रुग्णाला वेटीस धरत नाही. आमची ही मागणी मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही लावून धरलेली आहे. शासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि याचा दुर्लक्षित परिणाम जर दुर्लक्षाने केलं त्याचा परिणाम हा जनतेवरच होईल, जनतेच्या आरोग्य सेवेवरच होईल.